नमस्कार शेतकरी बंधूंनो, मोठी बातमी 2019मध्ये कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना 2026च्या कर्जमाफीच्या यादीमध्ये स्थान मिळते किंवा नाही याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आजचा व्हिडिओ राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आपण बनवत आहोत आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाने 15 जुलै 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात महत्त्वाची पूरक पत्र जारी केले आहे. आता हे पूरक पत्र नेमकं काय आहे? राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली त्यांना यावेळी कर्ज माफ करायचे की त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये द्यायचे, असा जो वाद चालला होता, असा जो संघर्ष चालला होता, त्याबाबत 15 जुलै 2026ला शासनाने एक पूरक पत्र जाहीर केले, एक GR काढला. या निर्णयामुळे 2019मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या आणि त्यानंतर पुन्हा पीक कर्ज घेऊन अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. एकंदरीत 2019च्या यादीमध्ये कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना 2026च्या यादीमध्ये कर्ज माफ होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे की कोण पात्र कोण अपात्र आणि पुढे पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी यापुढे काय करावे किंवा अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांकरिता काय आहे ते आपण या व्हिडिओत शेवटी आपण चर्चा करणार आहोत. 2019च्या कर्जमाफीमध्ये ज्यांना कर्ज माफ झालं त्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करायचे काय याकरिता एक शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्याला पूरकपत्र म्हटलं जाते आणि पूरकपत्र म्हणजेच हा GR 2026मध्ये 15 जुलैला शासनाने काढलेला आहे. तर 2019मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफीची सवलत मिळवली होती, परंतु त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी पुन्हा पीक कर्ज घेतले. दरम्यानच्या काळात 2026पर्यंतच्या काळात 2019 ते 2026पर्यंतच्या काळात अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे बहुतांश शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाले आणि त्यांनी घेतलेलं 2019 नंतर घेतलेलं कर्ज त्यांना भरता नाही आलं. त्यांची परिस्थिती हलाखीची झाली आणि या परिस्थितीची दखल घेत विधानसभेमध्ये मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाने 14 जुलै 2026 रोजी निर्णय घेऊन 15 जुलै 2026 रोजी शासनाने पूरक प्रसिद्ध पत्र जाहीर केलं. या पूरक प्रसिद्धी पत्रकाच्या GRमध्ये नेमका काय बदल करण्यात आला? पूर्वीच्या शासन निर्णयातील कर्जमुक्तीच्या अटीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजना 2026 या दरम्यान या कर्जमाफीचा जो GR काढण्यात आला होता त्या GRमध्ये 2019च्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता शासनाने जे काही सुधारित GR काढला त्याच्यात सुधारित नियम असे आहेत की ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ घेतला आणि त्यानंतर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025पर्यंतच्या कालावधीत ज्या शेतकऱ्याने अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतले, नुसतेच पीक कर्ज घेतले नाही तर ते कर्ज भरण्यास सक्षम नसल्यामुळे त्यांनी त्या पीक कर्जाचे पुनर्गठनसुद्धा केले. पुनर्गठन करूनसुद्धा हलाखीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांना पुनर्गठनसुद्धा करावे लागले काही शेतकऱ्यांना. आणि हे सर्व परिस्थिती हाताळता शेतकरी पैसा भरू शकला नाही, पीक कर्ज भरू शकले नाही. तर तशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज 30 जून 2025 रोजी थकीत असेल, तसेच 31 मार्च 2026पर्यंत कर्जाची परतफेड झालेली नसेल अशा शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, 1 एप्रिल 2019 ते
31 मार्च 2025 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अल्पमुदतीचे पीक कर्ज उचलले ते त्यांचे थकीत राहिले किंवा काही शेतकऱ्यांनी उचललेले पीक कर्ज पुनर्गठन करून पुन्हा पीक कर्ज घेतलं ते शेतकरी किंवा आणखी पुनर्गठन झाल्यानंतरसुद्धा पुनर्गठन केलेले शेतकरी आणि हे सर्व तिन्ही पद्धतीचे प्रक्रिया पार पडलेले शेतकरी म्हणजे थकीत असणारे शेतकरी जर 30 जून 2025 रोजी थकीत असेल आणि 30 जून 2025 रोजी थकीत असेल आणि अन्य कारणाने त्यांचे 31 मार्च 2026पर्यंत कर्जाची परतफेड करणं झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. हा मोठा निर्णय सुधारित निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. एकूण कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत होणार आहे. तर 2 लाख रुपयाचा नियम काय आहे, शासनाने कशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याची एक किंवा अनेक बँकामधील थकीत कर्जाची मूळ रक्कम, जनरली शेतकऱ्याला कर्ज एकाच बँकेतून मिळते, पण काही कारणाने कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या योजनेमुळं काही कारणाने 1 किंवा 2 बँका किंवा एकापेक्षा जास्त बँकेतून जर त्यांनी कर्ज घेतलेलं असेल तर सर्व बँकांपैकी मिळालेलं अल्पमुदती पीक कर्ज जेवढ्या बँकेतून घेतलं असेल तेवढ्या बँकेतील पिकाच्या अल्पमुदती पीक कर्जाच्या रकमेची टोटल मारल्यानंतर म्हणजे त्याची येणारी कर्जाची जे मूळ रक्कम आहे आणि त्याचं व्याज मिळून एकूण थकीत रक्कम 2 लाख रुपयापर्यंत जर होत असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आणि 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज होत असेल तर आपण मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे त्यांना ती वरची रक्कम भरावी लागेल. म्हणजे एकापेक्षा जास्त बँकेत कर्ज असले तरी सर्व कर्जाची एकत्रित रक्कम विचारात घेऊन त्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी या सुधारित पूर्वपत्रकाच्या GR प्रमाणे देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये OTS म्हणजे वन टाईम सेटलमेंट याची तरतूद केलेली आहे. या तरतुदीमध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आलेली आहे. यामुळे पात्र शेतकऱ्याचे थकीत कर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. या GRमध्ये प्रोत्साहनपर लाभासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षाचाही समावेश केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2025-26ला सुद्धा कर्ज भरलेला आहे, जे रेग्युलर आहेत, त्यांना 50,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहन लाभ देण्यात येईल. आता याकरता शेतकऱ्याने नेमकं काय करावं, शेतकऱ्याला प्रश्न पडतो की आपण काय करायला पाहिजे, आपली काय भूमिका आहे, शासनाची काय भूमिका आहे, कर्जमाफी होणार आहे तर आपण त्यासाठी काय हालचाल करायला पाहिजे किंवा काय करू नये किंवा काही करण्याची गरज नाही का, शासन सर्व जबाबदारी पार पाडेल का. होय, निश्चितच शासन आपल्याला शेतकऱ्याला शक्य तेवढं पूर्ण सहकार्य करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्याने आपली काही जबाबदारी पार पाडायची आहे. त्यानं काय करायचं आहे की आपल्या बँकेत जाऊन आपल्या कर्ज खात्याची पूर्ण माहिती घ्यायची आहे आपल्याजवळ. आपण त्या गोष्टीची जाणीव करून घेतली पाहिजे की आपल्याकडे किती कर्ज आहे, त्याचं व्याज किती होते, या सर्व मोगम माहिती आपण घेऊन ठेवायची आहे. आणि आपलं खातं थकीत आहे का, थकीत आहे तर कोणत्या वर्षीपासून आहे, म्हणजे 2019 नंतर कधी आपण थकीत झालो, 22ला झालो, 23ला झालो किंवा 25ला झालो किंवा थकीत 26ला झालो का, म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा अनुमान येईल की आपलं याच्यात बसतो का किंवा प्रोत्साहनमध्ये बसतो का. आणि आपण आपल्या कर्जाचं बँकेकडून पुनर्गठन केलं का ते सुद्धा बँकेतून खात्री करून घ्यायची आहे. पुनर्गठन केलं का, पुनर्गठन केलं का. आपण कधी कर्ज उचलून घेतो, कर्ज भरून जुनं करतो, तर मग ते आपल्याही लक्षात नसते एखाद्या वेळेस अनावधानानं, तर ते आपण आपल्या बँकेत जाऊन मॅनेजर साहेबाकडून तशी माहिती घ्यायची आहे. आपण आपले आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 आणि कर्ज खात्याचे विवरण, शक्य होईल तर कर्ज खात्याचे विवरण म्हणजे कर्जाचं स्टेटमेंट म्हणतो आपण त्याला. विवरण हा शब्द कधी कळत नाही आपण, तर त्याला स्टेटमेंटसुद्धा म्हणलं तर आपल्या लक्षात येते. कधी मराठीपेक्षा इंग्रजी शब्द लवकर लक्षात येतात आपल्या. आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक आणि कर्ज खात्याचे विवरण हे आपल्याजवळ आपण तयार ठेवायला पाहिजे. शासनाकडून पुढील सूचना आल्यानंतर त्वरित अर्ज प्रक्रिया आपण पूर्ण करून घ्यायला पाहिजे. त्याचा निष्कर्ष असा निघतो मित्रांनो की हा निर्णय राज्यातील हजारो नव्हे तर लाखो शेतकऱ्यांसाठी फार परिणामकारक
निर्णय ठरणार आहे आणि पूर्ण शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा या निर्णयामुळे मिळणार आहे. विशेषतः 2019मध्ये कर्जमाफी घेतल्यानंतर शेतकऱ्यांना जे पुन्हा कर्जबाजारी झाले अशा शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र अंतिम लाभ हा शासनाच्या नियमानुसार आणि बँकेच्या पडताळणीनंतरच ठरवण्यात येईल, हा सिद्ध होणार आहे नंतरच. त्यामुळे आपण कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये किंवा अधिकृत शासन निर्णयावरच विश्वास ठेवा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. अशाच निर्णयाची अचूक माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.